संदीप आणि विलास ही जोडी आणि स्ट्रायकेला फलंदाज संदीप पाहायला मिळतील. स्ट्रायकेला फलंदाज आणि नॉस्ट्रायकरवरती फलंदाज विलास ही जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती नारायण संघाच्या वतीनं पॉवर प्लेचं पहिले षटक महेश येत आहेत. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा आपण देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा, वन डे फिनिश, 40+ क्रिकेटचे सामने. हार्ड लक जगदीश जोतकर. आपण बादत काकडेवा संघ या ठिकाणी पराभूत होते, परंतु पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असतील आमच्याकडनं. जय मसोबा क्रिकेट संघ पाली आयोजित 40+ क्रिकेटचे सामनेला होते सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. गोलंदाजी मार्गवरती महेश. पहिला चेंडू या षटकातील ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेस मात्र लॉफ करायचा होता ऑन साईडला. दुसऱ्या ऍक्शन दाखवून देत असताना फलंदाज कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. ऑफस्टंपवरनं चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. महेश पुन्हा एकदा पुढचा बॉल आहे षटकातील. फुल टॉस होता, ऑन साईडला खेळलेत. वाईडिश लॉंगॉनमध्ये खेळाडू उपस्थित असतील तोपर्यंत इथे सिंगल मिळेल. खातं खुलवेल संदीप यांचं. एक या धावसंख्येनं खातं खुलवेल उसाडणे क्रिकेट टीमचं देखील. विलास येत्या स्ट्रायकेला फलंदाज. स्ट्राईक रोटेट होतीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि प्रथम बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण की समोरचा संघ देखील तेवढा ताकदवर संघ. नारायण संघ त्यांना फाईट करतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे सामना भरपूर चांगला रंगेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा विलास महेश येतात. स्ट्रायकेला फलंदाज विलास. उसळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळलेत. फटका चांगला आहे आणि पॉवर प्ले सुरू आहे. बॉल सीमारेषा पलीकडं. विलासच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती हा धमाका, बिग षटकार. आठवण करून देणारा संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. भवानी मातेचा तो लेख होता, मराठ्यांचा तो राजा होता, झुकला नाही कोणासमोर, कारण मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवरायांचं आठवण करून देणारं संगीत. थँक्यू सो मच डीजे मास्टर. हरिदास ठाकरे यांनी गायलेले हे गीत पालीगावचे जयत नक्कीच आणि त्यांच्या माध्यमातून संगीत आपल्याला या ठिकाणी नक्कीच ऐकायला मिळतंय डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील. थँक्यू सो मच. चांगला बॉल, लाऊड अपील. यस यस, इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. पहिला धक्का टीम उसाडणे क्रिकेट संघाला. विलासची खेळी संपुष्टात. थँक्यू सो मच पंकज ठाकरे आणि हरेश ठाकरे यांना विनंती असेल आपण हर्षल पाटील आणि पंकज ठाकरे यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नवीन फलंदाज दिलीप येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. क्विक रिप्लाय आपण पाहिलं, त्वरित प्रत्युत्तर दिलं. एक षटका ठोकल्यानंतर गोलंदाज महेश यांनी कमबॅक केलं आपल्या संघासाठी. पुढचा बॉल आहे षटकातील ओव्हर द विकेटला. ऑन साईडला खेळले. फटका चांगला आहे, परंतु खेळाडू उपस्थित असतील वाईडिश लॉंगॉनमध्ये. एक धाव पूर्ण होतीये आणि फेकी येते, तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती एकूण स्कोर आतापर्यंत खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. प्रथम बॅटिंग करतोय टीम उसाडणे संघ. बॉल झालेत एकूण षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 4 बॉल 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावा झाल्यात 8. कैलाश पाटील आमचे मांगरूळच्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. चला पुढचा बॉल आहे षटकातील. संदीप येतात स्ट्रायकिंगला. विस्फोटक फलंदाज आहेत, परंतु आतापर्यंत शांत पाहायला मिळत आहेत या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट पुढचा बॉल.
स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला कोणीही नाहीये आणि बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार. ओव्हरचं होत आहे समापन पहिल्या षटकाच्या. समाप्तीनंतर धावसंख्या उसाटणे क्रिकेट टीमची 1 गडी बाद, 12 धावा. धाव फलकावरती डीजे. सर्किल 15 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नाव. फुल टॉस. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. पंचांचा इशारा देतोय. षटकार. चला बॉल द्यायचा आपण. षटकार आहे तो संदीप यांच्या बॅटमधनं. संदीप यांच्या बॅटमधनं हा उत्तुंग षटकार. धावसंख्या फ्लाय झाली आहे. टोटल स्कोर पोहोचला स्कोरबोर्ड वरती एकूण 21-21 हा धाव फलकावरती. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जॉईंट आहेत शुभम पाटील त्या ठिकाणी असतील आणि खूप चांगली स्कोरिंग ते सध्या तरी करतायत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. भालचंद्र. लो फुल टॉस. खेळाडू उपस्थित. शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप केलाय. थोडासा फास्ट चला तो हा झेल आणि तो ड्रॉप करण्यात आला. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 22. 22 धावा धाव फलकावरती. दीपकजी दाबणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जय मसोबा क्रिकेट संघ पाली आयोजित 40+ चषकामध्ये. यस पोसरी ग्रामपंचायत चे सदस्य आहेत दीपकजी दाबणे साहेब आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हा देखील चेंडू फुल टॉस असेल. लगातार चेंडू फुल टॉस या ठिकाणी टाकण्यात येतात. त्याचा फायदा उचलतायत फलंदाज. अजून एक चौकार. अच्छा धावसंख्या आपण पाहिली तर अतिशय वेगानं पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती 25 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. या षटकामध्ये देखील लगातार आता मोठे फटके येतात. षटकार येतात. त्याच्यानंतर चौकार देखील पाहायला मिळतात. संदीप आणि दिलीप
ही जोडी आपल्याला पाहायला मिळते उसाटणे संघाच्या माध्यमातून. भालचंद्र महागडे ठरलेत या दुसऱ्या षटकामध्ये. पुढचा बॉल षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा बॉल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज भालचंद्र. लो फुल टॉस पुन्हा एकदा यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. वाईड स्ट्रॉंगरमध्ये खेळाडू उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल चांगला आहे. संवाद देखील चांगला घडतो आणि त्या स्वभावी या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 28 धावा फलकावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस मात्र संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जायचं आपण. 12th मॅन आपण जा. एखादा खेळाडू आपण जायचं पाणी घेऊन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा फलकावरती उसाटणे क्रिकेट टीम. थँक्यू सो मच. आदरणीय मदनजी ठाकरे आणि प्रशांत भोईर साहेबांना विनंती असेल. पालिगावच्या ठिकाणी ग्रामस्थ वर्ग उपस्थित होतात आणि त्यांना विनंती करतो आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जय मसोबा क्रिकेट संघ पाली आयोजित 40+ क्रिकेटचे सामने आणि सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. रिंग्स ब्रेक सध्या तरी सुरू आहे. प्रथम बॅटिंग केली होती. बॅटिंग करतोय संघ या ठिकाणी उसाटणे टीम. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 28 वरती पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16 धावा. यस मदनजी ठाकरे याचकडे नक्कीच पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये आम्हाला मिळाली आहे. पुण्याचं काम ज्याला म्हटलं जातं त्याचं मनापासून आभार. त्याचबरोबर जयदासजी ठाकरे साहेब जे उपसरपंच आहेत आमचे, त्यांच्याकडनं यूट्यूब लाईव्ह या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट मिळाले, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सरपंच आमच्या ठिकाणी शांताताई जगन ठाकरे यांच्याकडनं द्वितीय पारितोषिक या ठिकाणी आणि ट्रॉफ्याज देण्यात आल्यात. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून असेल. आणि सुरेखाजी ठाकरे उपसरपंच यांच्याकडनं प्रथम पारितोषिक व ट्रॉफ्याज. राहुलजी पाटील उपसरपंच यांच्याकडनं 3 कूलर असतील. विनोदजी पाटील समाजसेवक यांच्याकडनं मालिकावीरसाठी सायकल असेल, स्पोर्ट्स सायकल. आणि प्रियंकाजी वारे माजी सरपंच यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफ्याज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या ट्रॉफ्याज देण्यात आल्या. सर्व दानशूरदात्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आर्थिक स्वरूपामध्ये देखील मदत या ठिकाणी करण्यात आली आहे. सर्व दानशूरदारांचा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय आणि जातो मैदानाच्या आतमध्ये. खेळाचं पहिलं सत्र सध्या जरी सुरू आहे. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाज दिनेश. पहिला बॉल या षटकातील राऊंड द विकेट ना. टायमिंग होता स्ट्रोक. शॉर्ट पॉइंटला कोणी नाहीये. शॉर्ट कव्हरचा खेळाडू पोहोचेल. एका बाजूला बॅकअपसाठी पॉइंट रिझनचे खेळाडू देखील आले होते. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या 2. धावसंख्या 30 वरती पोहोचती आहे. चांगल्या स्कोरच्या दिशेने वाटचाल सध्या तरी सुरू आहे टीम उसाटणे संघाची. चला फास्ट खेळायचं. पुढचा बॉल षटकातील दिनेश. राऊंड द विकेट. जेंटल टच करतायत. फक्त या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडने खेळतात. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 31. 31 धावा फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. सुरुवात चांगली केली आपल्या स्पेलची गोलंदाज दिनेश यांनी. राऊंड द विकेट. पुढे येऊन खेळतायत. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचे खेळाडू येतील. थोडेसे फंबल झालेत. बॅकअप साठी खेळाडू येतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. जसा वेळ मिळतो तशा वेळेच्या अभावी 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्यात. धावसंख्या 33. 33 धावा फलकावरती. या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून थोडंसं वंचित ठेवलं जात आहे गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून उसाटणे क्रिकेट टीमला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेंड करतायत. सक्षम ठरत नाहीयेत. पाहावा लगेच संपर्क एक्झॅक्ट कुठे झालाय. पंच या ठिकाणी सांगतायत
बॉटम हँडला चेंडू कदाचित लागला असं सांगत असताना स्क्वेअर लेगच्या बंच, परंतु दोन्ही पंच एकत्र येतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चर्चा करतायत दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल अंपायर या स्पर्धेसाठी. फलंदाज बाद OUT. चला फलंदाज बाद असेल. हा दुसरा धक्का असेल टीम उसाटणे संघाला. निर्णय अंतिम असेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. दुसरा धक्का लागतोय टीम उसाटणे संघाला. नवीन फलंदाज सँडी येत आहेत. दिलीप बॅक टू द डगआउट. 33 धावसंख्येवरती हा दुसरा धक्का. षटकामध्ये या ठिकाणी बॉल झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 धावा खर्च होत आहेत ओव्हरमध्ये. आतापर्यंत 5. इकॉनॉमिकल गोलंदाजी. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिले टीम नारेन संघासाठी. सँडी आलेत नवीन फलंदाज. ऑन साइडला खेळले त्यावेळेस माझ्या लॉंगॉन मध्ये खेळाडू उपस्थित. एकदा पुन्हा एकदा थोडीशी मिसफील. 2 धावा इथे मिळतील. खातं गोल होईल सँडीचा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 7 धावा आतापर्यंत खर्च होत आहेत. चांगली गोलंदाजी पाहावी लागते. पाहायला मिळते नक्कीच दिनेश यांच्या माध्यमातून, कारण की पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. मागडे षटक दुसऱ्या षटकामध्ये देखील भालचंद्र मागडे ठरले 16 धावा खर्च केल्या होत्या. ऑन साइडला खेळले. लॉफ्टेड हिट. फटका चांगला आहे. खेळाडूला बीट करून चेंडू लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. अंतिम बॉलवरती आला हा चौकार आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या उसाटणे संघाची पोहोचली आहे 39 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे असेल आपण मॅचपॅडवरती कॅमेरा वळवायचा आहे. काही सन्मान होत आहेत. तर शेवटचं षटक असेल. फिल्डिंग लावून घ्यायचे. स्लो ओव्हरचं षटक. 1.5 ओव्हरचं षटक पाहायला मिळेल आणि 1.5 ओव्हरच्या षटकामध्ये कोणते गोलंदाज येतील. मदनजी ठाकरे साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. फिल्डिंग लावायची प्लीज विनंती असेल. नारायण संघ चर्चा नकोय. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण वेळ घेत आहेत. चर्चा नकोय प्लीज नारायण संघ. अंतिम षटक असेल. स्लो ओव्हरचं षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि त्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत. दुर्गेश. प्रशांत भोईर साहेबांचा देखील सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. दुर्गेश पाटील येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 39 धावा फलकावरती. प्रशांत भोईर यांचा सन्मान होतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये. शेवटचं षटक. चला फास्ट खेळायचं प्लीज. पंडित भाऊ चिकनकर यांचा देखील सन्मान केला जाईल. लो फुल टॉस. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका छान आहे आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेखा बाहेर. आलाय चौकार संदीपच्या बॅटमधनं. डीजे चारने पुढे सरकेल. थोडं स्कोर 43 या आकड्यावरती. चांगल्या स्कोरच्या दिशेने सध्या तरी वाटचाल सुरू आहे टीम उसाटणे क्रिकेट संघाची. लॉफ्टेड हिट. फटका छान आहे. ओव्हर पिच बॉल आणि त्याला पाठवलाय मिड विकेट. सीमा रेखा बाहेर.
चौकारानंतर येतोय हा षटकार फलंदाज संदीपच्या बॅटमधनं. चला आमचे डीजे ऑपरेटर आपण जॉईंट व्हायचं लगेच. चौकार त्याच्यानंतर हा षटकार येतोय आणि धावसंख्या अतिशय वेगानं पुढे सरकली आहे. धावा फलकावरती 49 49 धावा फलकावरती. अटॅक करतायत शेवटच्या षटकामध्ये टार्गेट करतायत गोलंदाजाला. सलामीसाठी आले होते फलंदाज संदीप आणि काय बॅटिंग सध्या तरी आहे सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज. चला चला वेळ घेऊ नका प्लीज, वेळ घेऊ नका आपण. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ फटका चांगला गॅप शोधतात, गॅप भेटली आहे आणि आउटफील्ड फारसे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर. लगातार मोठे फटके. डीजे धावसंख्या बोलली ती 53. 53 या आकड्यावरती 50 कंप्लीट होतीये. उसाटणे संघाची अप्रतिम बॅटिंग सध्या तरी करतायत या शेवटच्या षटकामध्ये फलंदाज संदीप. दुर्गेश महागडे ठरलेत या अंतिम षटकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस मात्र कव्हरचे इशारा खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरचे खेळाडू बीड होतात, बॅकअप मिळेल तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतात. तिसरीचा कॉल दिलाय आणि धावबाची शक्यता. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपाने विकेट मिळेल. सांघिक यश टीम नारायण संघाला आणि हा तिसरा धक्का टीम ओसाटणे संघाला. बॉल झालेत एकूण आता आपण पाहिले तर 4 बॉलचा खेळ झालाय. थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना ही रनआउटची विकेट. बॅट्समॅन नेम किशोर येत आहेत. स्क्वेअर लेगला खेळले. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित. एक धाव पूर्ण होती. दुसरी येस 5 बॉलमध्ये आतापर्यंत 18 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. दुर्गेश पाटील मागडे ठरलेत. अंतिम बॉल समोर खेळतायत. लॉंग ऑनचे खेळाडू येतील वेगानं. वाईडी स्ट्रोकांवर देखील खेळाडू आलेत. एकदा पूर्ण. दुसरीचा कॉल. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. धावबाची संधी परंतु तिसरी धाव देखील पूर्ण होती आणि चौथ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु सँडीने नकार दिला आणि 3 धावा मिळतील अंतिम चेंडूवरती. अशा रीतीने खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट आणि प्रथम बॅटिंग करत असताना उसाटणे संघानं बनवल्यात 61 धावा आणि 62 धावेचं लक्ष असेल टीम नारायण या संघासमोर. डीजे चला बुरदुल संघाचे कॅप्टन आणि चिरट संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. नेक्स्ट मॅच असेल बुरदुल विपक्ष चिरट.
दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो, त्यामुळे आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. डीजे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बुर्दुल संघाचे कॅप्टन बघा या टॉस साठी आणि टीम चिरट संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. आणि फिल्डिंग देखील लावून घ्यायची टीम उसाडणे संघात लगेच आणि सलामीची जोडी पाठवायची आहे टीम नारायण संघ. यस शुभेच्छा आल्यात खऱ्या अर्थानं. नक्कीच आपण पाहिले गेलं तर नारायण संघाचे दिनेश पाटील यांच्यासाठी खरडवरनं शुभेच्छा द्यात. नक्कीच आमचे संदीप म्हात्रे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत खरड संघाचे आणि त्यांच्याकडनं दिनेश पाटील यांच्यासाठी शुभेच्छा येतात या मॅच साठी. ते देखील ऑनलाईन जोडले गेलेत. स्वागत असेल आपले देखील संदीप म्हात्रे. तो थैंक यू सो मच डीजे मास्टर, बहुत बहुत शुक्रिया. चला टॉस साठी येत आहेत चिरट आणि टीम बुर्दुल संघाची कॅप्टन आपण टॉस करायचा लगेच. आदरणीय सुधीरजी ठाकरे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. दीपकजी दाभणे साहेबांना देखील विनंती करेल. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉसची अडकरी प्रक्रिया पूर्ण करतोय. फिल्डिंग लावायची प्लीज. फलंदाज पोहोचले, लक्ष असू द्या उसाडणे संघ. फलंदाज पोहोचलेत आणि आपण फिल्डिंग लावून घ्या. टॉस होतोय आणि टॉस झाला, टॉस जिंकलाय टीम बुर्दुल संघाने. टॉस जिंकला. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. निर्णय पोहोचवला जाईल, पेंडिंग असेल. तकदीर साखरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तकदीरजी साखरे यांना देखील विनंती करेल आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया डीजे मास्टर. चलते मैदान के ऊपर फिर से एक बार दोपहर के सत्र में मैं सोनू बांगर आप सभी का स्वागत करता हूँ. दोस्तों प्रकृति प्रतियोगिता एंजॉय करते हुए यहाँ से बात करेंगे तो जय महोत्सव क्रिकेट टीम पाली आयोजित 40+ की प्रतियोगिता, एक दिन चलने वाली ये क्रिकेट प्रतियोगिता और ये मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर. एक तरफ उसाडने क्रिकेट टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की, 4 ओवर का ये मुकाबला है और बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में 61 रन बनाए और 62 रन का लक्ष्य रखा टीम नारायण टीम के सामने. और वही लक्ष्य लेकर नारायण टीम की सलामी जोड़ी ओपनिंग बैट्समैन पहुंच चुके हैं मैदान के अंदर. दिनेश होंगे, दिनेश पाटिल सेकंड के ऊपर पिंटो होंगे, 9 सेकंड के ऊपर पिंटो और दिनेश पाटिल सेकंड के ऊपर. गेंदबाजी की कमान संभालेंगे. पहला ओवर गेंदबाज तैयार, दिलीप आते हुए मुकाबले को आगाज. पहली गेंद फुल टॉस थी, जड़ दिया ऑन साइड में, मिड विकेट सीमा रेखे के बाहर. दिनेश पाटिल ने शानदार छक्का और यहां से शुरुआत हो चुकी है दिनेश पाटिल के बल्ले से 6 रन. थैंक यू डीजे. बिल्कुल फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद का पूरी तरह से फायदा उठाते हुए छक्का लगा दिया और पहली गेंद के ऊपर गेंदबाज का स्वागत किया. वेलकम टू द ग्राउंड, स्वैग से करेंगे सबका स्वागत. छक्का लगाते हुए खाता खोलते हुए टीम का और निजी खाता भी खोलते हुए बल्लेबाज दिनेश पाटिल. ओवर की अगली गेंद इस बार ओवर द विकेट.
और इस बार भी लॉप करना चाहते थे, बड़ी हिट खेलना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट गेंद की समाप्ति होती भी। 4 ओवर का मुकाबला, 62 की टारगेट होगी इस मुकाबले में। हर एक ओवर की बात की जाए तो 15.50 की औसत से रन बनाने होंगे मुकाबला जीतने के लिए टीम नारायण को। ओवर द विकेट, ये देखिए जड़ में डाली भी गेंद और यहां से विकेट बनी। क्लीन बॉल होते हुए बल्लेबाज के पारीकांत, पहला बड़ा झटका लगता हुआ टीम नारायण को। दिनेश पाटिल बैक टू द डगआउट। लेकिन महत्वपूर्ण विकेट थी। दिनेश पाटिल एक हार्ड हिटर बल्लेबाज थे, लेकिन ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। गेंदबाज ने यॉर्कर गेंद डाली और जवाब नहीं था दिनेश पाटिल के पास। विकेट का पतन होता हुआ पहला बड़ा झटका टीम नारायण को लगता हुआ। उमेश आते हुए अब तीसरे नंबर पे बल्लेबाजी के लिए इन एट नंबर 3। ओवर की बात की जाए तो इस ओवर में अब तक गेंदें हो चुकी 3 और 6 रन खर्च करते हुए गेंदबाज दिलीप। पावर प्ले का ओवर शुरू है। रन संख्या 6 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम नारायण। ओवर द विकेट अगली गेंद, ये शॉट अच्छा है। शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद, सैंडी वहां पर थे। गेंद को रोकने की कोशिश की, लेकिन थोड़ी सी मिसफील होती भी। कवर करेंगे जब तक खिलाड़ी, तब तक शायद गेंद निकल चुकी है। एक्स्ट्रा कवर सीमा रेखे के बाहर, ये 4 रन। ये आसानी से गेंद को रोक सकते थे, लेकिन फिटनेस नहीं है, इसके माध्यम से गेंद रुक नहीं पाई, दौड़ नहीं पाए फील्डर वहां पर। और ये चौका आता हुआ रन संख्या 10 के ऊपर पहुंचती भी। टारगेट बड़ी है तो यहां से लगातार आपको बड़े हिट लगाने पड़ेंगे। 62 का पीछा कर रही है टीम नारायण। इसी बीच अगली गेंद इस ओवर की, दिलीप तैयार। अच्छी गेंदबाजी अब तक करते हुए वापसी करने की कोशिश कर रहे हैं। इस बार भी वही शॉट, गैप पे खेलने की कोशिश। ये देखिए झुके ही नहीं फील्डर, विलास वहां पर थे और गेंद फिर से एक बार एक्स्ट्रा कवर सीमा रेखे के बाहर, 4 रन। चलिए डीजे मास्टर, अब आपको जोड़ना है। चौका आता और टोटल यहाँ से तेजी से बढ़ती भी रन संख्या 14 रन। ओवर की बात करेंगे तो 5 गेंद हो चुके। गेंदबाज अच्छी कर रही है गेंदबाजी, लेकिन फील्डर यहाँ पर साथ नहीं दे रहे। खराब फील्डिंग और उसे की बदौलत रन संख्या 14 रन। आखिरी गेंद शेष इस ओवर की। उमेश अच्छी बल्लेबाजी करते हुए ओवर द विकेट। एज लगी पीछे जाती भी गेंद, शॉर्ट फाइनलिंग में फील्डर मौजूद होंगे और जब तक गेंद को फील्ड करे तब तक सिंगल से यहाँ पर ओवर का वह समापन। और पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 15 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम नारायण। जीत के लिए बात करेंगे तो समीकरण होगा आने वाली 18 गेंदें और 47 यानी कि 47 रन की आवश्यकता। थैंक यू डीजे, थैंक यू सो मच। चलिए फील्ड को सजाना है आपको, जल्द से जल्द फील्ड को सजाना है, जल्दबाजी करनी है। टीम मुसाडे क्रिकेट टारगेट बड़ी है, लेकिन ऐसा कहा जाता है कोई भी लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। आपको कोशिश करनी होगी। पहले ओवर में 15 बने, आप 47 की आवश्यकता है। पावर पे खत्म हो चुका है, 5 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर होंगे। आप कैसे बल्लेबाजी करेंगे? उमेश और उनका साथ निभाने सलामी ओपनिंग बॉस्टर पिंटू होंगे। पिंटू जिन्होंने अब भी एक भी गेंद का सामना किया नहीं है। गेंदबाजी के लिए आते हुए शायद विलास है, विलास आते हुए गेंदबाजी के लिए। बल्लेबाजी करते हुए पहले गेंद के ऊपर छक्का भी लगाया था, लेकिन फील्डिंग के माध्यम से थोड़े से नाराज करते हुए उनके समर्थकों को, उनके फील्डर को, टीम को नाराज करते हुए विलास। अगले मुकाबले का टॉस हो चुका है साहिबो भंडारी। अगला मुकाबला होगा बुर्दुल बनाम चिरट के बीच में। टॉस जीता बुर्दुल टीम ने, तो निर्णय यहां से बताना है। पीछे खेलने की कोशिश, इस बार कनेक्शन अच्छा नहीं है और ये देखिए शायद हिट विकेट हो चुके हैं। बल्लेबाज के बारी का अंत हो चुका है। दूसरा झटका लगता हुआ टीम नारायण को।
थैंक यू डीजे, थैंक यू सो मच। विकेट का पतन होता बा, हिट विकेट हुए बल्लेबाज। क्या रिटर्न गेंद गिरी? शायद रिटर्न गेंद गिरी है। महेश आते भी नए बल्लेबाज। चलिए महेश आते भी नए बल्लेबाज और यहां से दूसरे विकेट का पतन होता है। उमेश बैक टू द डगआउट। ये पहली गेंद उठा दिए, शॉट अच्छा है। मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, नहीं रोक पाएंगे गेंद को। गेंद सीमा रेखे के बाहर, 4 रन। थैंक यू डीजे। जीत के लिए बिल्कुल इसी तरह के शॉट आपको लगाने होंगे और ये चौका आता हुआ पहले गेंद के ऊपर बल्लेबाज महेश के बल्ले से रन संख्या 19 के ऊपर पहुंचती भी आप 43 की आवश्यकता। गेंदे हो चुके ओवर की बात की जाए तो 2 गेंदे, यानी कि टोटल गेंदे होगी 16 और 43 का समीकरण। इस बार भी उठाने की कोशिश, गेंद हवा में, फील्डर मौजूद और ये बढ़िया कैच। विकेट का पतन, लगातार धक्के पे धक्का, विकेट का पतन होता हुआ महेश भी लौटे मैदान से बाहर। चलिए बिल्कुल विकेट का पतन होता हुआ महेश बैक टू द डगआउट। एक चौका लगा, उसके बाद में चलते बने विलास, अच्छी गेंदबाजी करते हुए वापसी करने की कोशिश कर रही अब नए बल्लेबाज। घनश्याम आते हुए नए बल्लेबाज। पहली गेंद उठा दिए, गेंद हवा में है, फील्डर पहुंचेंगे लेकिन कैच तक नहीं। वेट करते हुए, गेंद का इंतजार करते हुए, तब तक यहां से 2 रन कंप्लीट होते हुए और 2 रन की मदद से रन संख्या 21 रन बन चुके हैं। 14 गेंदे और 40 का समीकरण होगा अभी मुकाबला जीतने के लिए। चलिए 61 की टारगेट है तो 40 की आवश्यकता। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में ढकेला गेंद को, मिड विकेट के खिलाड़ी मौजूद, 1 रन कंप्लीट। जब तक थ्रो करे तब तक सिंगल से यहां से संतोष होना पड़ा और अब टोटल की बात करेंगे तो टोटल हो चुके हैं 22 रन, 13 गेंदे और 39 का समीकरण होगा। ये मुकाबला कठिन हो चुका है नारायण टीम के लिए क्योंकि अब रन नहीं आ रहे, लगातार विकेटें आ रही है इस ओवर में। स्विच हिट, रिवर्स अटेंड करने की कोशिश, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। डॉट गेंद की समाप्ति, ओवर का हुआ समापन। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 22 रन जीत के लिए चाहिए। आने वाली 12 गेंदे और 38 रन की आवश्यकता। डीजे हाँ, 39 की आवश्यकता है, 39 रन की आवश्यकता। बच्चे भी 12 गेंदों के ऊपर। चलिए ड्रिंक्स ब्रेक के लिए नहीं जाना है आपको, अगले ओवर में आप जा सकते हैं। पहले ओवर की बात करेंगे तो रन आए थे पहले ओवर में 15, उसके बाद में दूसरे ओवर में लगातार विकेटें आई। उमेश आउट हुए, उसके बाद में महेश भी इस ओवर में आउट हुए। विलास ने अपनी टीम के लिए कमबैक किया, सिर्फ 7 रन खर्च किए और 2 सफलता अर्जित की। आप तीसरे गेंदबाज संदीप आते हुए, सैंडी आते हुए गेंदबाजी के लिए। 12 गेंदे, 39 का समीकरण होगा। मुकाबला कठिन हो चुका है, इस मुकाबले में वापसी करनी है तो इस ओवर में लगातार बड़े हिट लगाने होंगे। यदि इस ओवर में रन बना पाती है टीम, ज्यादा रन बड़े हिट आते हैं तो शायद वापसी हो सकती है इस मुकाबले में नारायण टीम की। और यदि इस ओवर में रन कम आते हैं तो ये मुकाबला पूरी तरह से झुक जाएगा।
टीम उसाटने क्रिकेट टीम के पक्ष में। चलिए फास्ट खेलना है, उसाटने क्रिकेट टीम फास्ट के लिए। शरदजी मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. चिरट गावचे, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. चला चला फास्ट खेळा प्लीज. उसाटणे टीम काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये? बॉलर तुम्ही निवडता त्याच्यानंतर चेंज करता, वेळ एवढा घेऊ नका प्लीज. शरदजी मुंडे साहेबांचा देखील सन्मान होते मुख्य अतिथि कक्षामध्ये. संदीप आते बेगिन बाजी के लिए तीसरा ओवर लेकर, निर्णायक ओवर होगा इस मुकाबले का. कितने रन बनेंगे इस ओवर में, ये सवाल होगा. पहले गेंद जड़ में डालने की कोशिश, बढ़िया डिलीवरी, और यहाँ से पहले गेंद के ऊपर सिंगल आते भी. रन संख्या 23, 23 रन, जीत के लिए 11 गेंदे और 38 रन की आवश्यकता. 61 का पीछा करती भी अब तक 23 तक पहुंच चुकी है टीम नारायण. महत्वपूर्ण विकेट दिनेश पाटिल जल्दी आउट हुए. पहले गेंद के ऊपर छक्का लगाया था, लेकिन उनको आउट करने के बाद लगातार विकेटें आ चुकी है. इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट से संदीप, और ये देखिए फिर से एक बार यॉर्कर का प्रयास. ऑन साइड में खेलते हुए लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद, 1 रन कंप्लीट, और यहां से सिंगल से संतोष होना पड़ा. जीत के लिए 10 गेंदे और 37 रन की आवश्यकता. सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है. मुकाबला आपको जीतना है, मुकाबले में फाइट देनी है, तो आपको चौके छक्के लगाने होंगे. अच्छी गेंदबाजी करते हुए संदीप, फिर से एक बार लगातार तीसरी गेंद जड़ में डाली हुई संदीप के माध्यम से. अच्छी गेंदबाजी कर रहे, पूरी तरह से शांत रखा जा रहा है नारायण टीम के बल्लेबाजों को. और ये तीसरी सिंगल, लगातार 3 सिंगल, 36 का समीकरण. बच्चे भी 9 गेंदे के ऊपर, 9 गेंदे 36 की आवश्यकता. मुकाबला कठिन हो चुका है नारायण टीम के लिए, क्योंकि चौके छक्के नहीं आ रहे इस ओवर में. ये देखना होगा. चलिए अंपायर हमारे तरफ कहते हुए आउटसाइड डी ऑप्शन, वाइड बॉल का इशारा. अतिरिक्त स्वरूप से रन बढ़ते हुए, रन संख्या टोटल बढ़ती हुई आगे 25 के ऊपर. जीत के लिए अब भी बच्चे भी 9 गेंदे और 35 की आवश्यकता होगी. ये लॉब किया, शॉट अच्छा है, ओवर पिच गेंद थी और गेंद को भेजा वाइड स्ट्रॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर. ये आता हुआ छक्का. थँक्यू डीजे. तर संतोषजी काटवले साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. छक्का आता बा बल्लेबाज, ओ इसे भी जहां से वाइड गेंद होगी, आउटसाइड डिलेक्शन, वाइड बॉल. जयदाजी ठाकरे यांच्या शुभास या ठिकाणी सन्मान होतोय. टोटल रन संख्या स्कोर हमें बताते हुए 33 रन. जीत के लिए चाहिए 28 रन की आवश्यकता. 8 गेंदे 28 का समीकरण. ये कि फिर से एक बार वाइड गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप. वाइड गेंद का इशारा तीसरी बार आता हुआ अंपायर के द्वारा. रन संख्या में बढ़ोतरी होती, रन संख्या 34 के ऊपर पहुंचते भी अब मुकाबला बैलेंस हो चुका है. 8 गेंदे 27 रन की आवश्यकता होगी, क्योंकि एक छक्का आया, उसके बाद में लगातार वाइड गेंदे. थोड़े से दिशा से भटकते हुए गेंदबाज संदीप, 2 गेंदे अच्छी डालनी होगी, क्योंकि रन संख्या 34 रन बन चुके हैं. यदि इस 2 गेंदे के ऊपर बड़ी शॉट आती है, तब भी यहां से मुकाबले में आगे पहुंच सकती है, वापसी कर सकती है टीम नारायण. पिंटू बल्लेबाज, इस बार उठाने की कोशिश, हवा में गेंद, फील्डर नहीं पहुंच पाएंगे. जब तक पहुंचे तब तक आसानी से 2 रन कंप्लीट होते हुए, और 2 रन की मदद से रन संख्या 36 रन बन चुके हैं. अब आखिरी गेंद शेष, टोटल गेंदे शेष 7, और जीत के लिए चाहिए 25 रन की आवश्यकता. ये मुकाबला कौन सी टीम जीतेगी, उसाटने या फिर नारायण क्रिकेट टीम? दोनों बड़ी टीमें
संघर्ष करती भी, पटकी भी गेंद थी, पीछे खेलते हुए हुक किया, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। ओवर का बाद समापन, 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल बन चुके हैं 40 रन बन चुके हैं। अब यहां से जीत के लिए चाहिए बची हुई 6 गेंदे और कंपलसरी 21 रन की आवश्यकता। महेंद्र पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत बुरुदुल गावचे, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. पाणी द्यायचं आहे खेळाडूंना, आपण पाणी द्या. उन्हाचा तडाखा भरपूर आहे, गरमी भरपूर आहे, त्यामुळे पाणी आपण जास्तीत जास्त प्यायचे. खेळाडूंना देखील विनंती असेल. 6 गेंदे जीत के लिए चाहिए 21 रन का समीकरण. मुकाबला बैलेंस हो चुका है. कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को? संदीप ने शुरुआत अच्छी की थी गेंदबाजी के ऊपर, लेकिन आखिरी कई गेंदे थोड़ी सी यहाँ पर महंगी गेंदबाजी हुई. वाइड गेंदे, उसके बाद में एक छक्का, उसके बाद में चौका और बल्लेबाज पिंटू जो कि सलामी बल्लेबाज के तौर पर आए. ज्यादा स्ट्राइक नहीं मिली थी, लेकिन जैसे स्ट्राइक मिली वैसे बड़े हिट खेले. 6 गेंदे 21 का समीकरण. जब तक पिंटू जैसे बल्लेबाज मैदान के अंदर है तब तक जीत की आशाएं रख सकती है नारायण टीम. और आखिरी गेंदबाज शुरुआती 3 गेंदे काफी महत्वपूर्ण होगी. किशोर आते भी गेंदबाजी के लिए. आखिरी ओवर होगा, निर्णायक ओवर इस मुकाबले का. 6 गेंदे 21 का समीकरण. पहली 3 गेंदे बहुत ही महत्वपूर्ण होगी दोनों टीम के लिए. चलिए फास्ट खेलना है. उसाटी क्रिकेट टीम मुकाबले को आगाज करना है. 6 गेंदे 21 का समीकरण होगा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जहां में लड़ने वालों के कदमों में जा होता है. लड़ाई दोनों तरफा जारी है. एक तरफ रन बनाने की तो दूसरी तरफ रन रोकने की. पहली गेंद गुडलैंड के ऊपर पड़ने के बाद टेक ऑफ होती हुई, टर्न होती हुई बल्लेबाज को चकमा दिया. डॉट गेंद की समाप्ति. 5 गेंदे 21 रन की आवश्यकता. हर एक डॉट गेंद मुकाबले को पूरी तरह से मजबूत रखेगी उसाटी क्रिकेट टीम के पक्ष में. फुल टॉस गेंद थी, फायदा उठा नहीं पाए. सामने खेलते हुए लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद, 1 रन कंप्लीट. और यहां से अब 4 गेंदे 20 रन की आवश्यकता, यानी कि 4 बड़े हिट. पिंटू जो कि अच्छे बल्लेबाज है, उन्हें स्ट्राइक देना बहुत ही महत्वपूर्ण था. राउंड द विकेट, ओवर द विकेट. पीछे खेलने की कोशिश और एक अच्छी डिलीवरी. डॉट गेंद की समाप्ति. अब ये मुकाबला झुक चुका है उसाटी क्रिकेट टीम के पक्ष में, क्योंकि 3 गेंदे 20 रन की आवश्यकता. बीस रन की आवश्यकता है. लगातार 3 छक्के भी लगाते तब भी मुकाबला जीत नहीं पाएगी नारायण टीम. और ये गेंद निकल चुके कवर सीमा रेखा के बाद 4 रन. लेकिन अब यहां से गेंदें बची 2 और जीत के लिए चाहिए 16 रन. डीजे बड़े शॉट यदि पहले 2 गेंदों के ऊपर आते थे तो मुकाबला अलग तरीके से देखने को मिलता था. लेकिन यहां से अब वक्त खत्म हो चुका है, अब वक्त जा चुका है. लगातार आप डॉट गेंदे और यहां से आप आखिरी गेंद शेष, और ये मुकाबला लगभग जीतती भी टीम उसाट ने 40 प्लस. भगवान काठवले यांचं देखील आगमन झाले. चिरटचे त्यांना विनंती करतो आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये. और ये मुकाबला फिनिश, मुकाबला जीता उसाटी क्रिकेट टीम ने. कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक टीम नारेन.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. तकदीरजी साखरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल अतिथी कक्षामध्ये. आणि भालचंद्र पाटील कुठे असतील तर या. भालचंद्र पाटील कुठे असतील तर आपण देखील यायचं लगेच अतिथी कक्षामध्ये. भाऊ भोईर कुठे असतील तर यायचं आपण, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत असेल भाऊ भोईर. आणि देवदास काठवले यांना देखील विनंती असेल आपण देखील या. भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होत आहेत. तर चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल, नेक्स्ट मॅच असेल